मित्रांनो नमस्कार. सध्या कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये महांकाली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे आणि बऱ्याच उलथापालथी राजकीय या ठिकाणी होताना बघायला मिळतात. निवडणुकीची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यामध्ये आहे. आता या तालुक्यामध्ये एक गट असा आहे की पूर्वी सत्तेमध्ये होता तो सगळे गट आणि दुसरीकडं महांकाली सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. आता त्या समितीतले आप्पासाहेब कोळेकर आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आहेत. कोळेकर साहेब नमस्ते, आपलं स्वागत आहे. नमस्कार. सध्या इलेक्शन चालू आहे, कारखान्याचं लागलेलं आहे, पुढल्या महिन्यात मतदान होणार आहे. काय भूमिका आहे नक्की किंवा कसं वातावरण आहे सध्या? सध्या वातावरण बऱ्यापैकी बचाव कृती समितीकडे वातावरण फिरलेलं आहे. बर. आणि सत्ताधाऱ्यांनी गेली 7 वर्षे कारखाना बंद ठेवलेला आहे. कामगारांच्या वरती अन्याय केला, सभासद ऊस शेतकऱ्यांच्या वरती अन्याय केला. तर वातावरण बऱ्यापैकी सभासद कामगार नाराजी वाढल्यामुळं वातावरण फिरलेलं आहे सगळं. नाही, आता म्हणजे तशी कारखान्याची परिस्थिती बघता सध्या कारखाना बंद अवस्थेमध्ये आहे. नेमका कारखाना बंद कधी पडला आणि काय कारण नक्की बंद पडण्याचं? कारखाना बंद पडला, सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती नाही कारखाना चालू करायची. बर. कारखाना बंद जाणून बुजून बंद ठेवला आणि कारखाना बंद ठेवायचा, कुणाला चालवायला द्यायचा नाही, स्वतः चालवायचा नाही आणि कारखाना स्वतः विकत घ्यायचा, हे यांची मनसुबे असल्यामुळं बर. कारखाना यांनी जाणून बुजून बंद ठेवला. या सगळ्याच्या मागे कोण आहे नक्की? याच्या मागे हे सत्ताधारी आहेत, चेअरमन, MD. नाही, खरं तर आता तसं पाहता तुम्ही सुद्धा म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या गटाकडे होता पूर्वीपासून. पण त्यांनी इतर संचालक बॉडीला कधी न विश्वासात घेता कामकाज केलेलं आहे. बर. संचालकांना कधी विश्वासात घेतलं नाही, संचालकाचं कधी म्हणणं ऐकून घेतलं नाही. MD आणि चेअरमन ह्या दोघांच्या संगनमतानं हा कारखाना बंद पाडला. बर. आणि तो बंद पाडल्यानंतर कारखाना कुणाला चालवायला दिला नाही. बरेच कारखाना घ्यासाठी आली माणसं, पार्ट्या आल्या, चालवायला दिला नाही आणि यांचा डाव होता स्वतः कारखाना विकत घेऊन चालवायचा. आणि कारखाना बंद पडला म्हणजे नक्की काय? ऊस येत नव्हता, ऊस कमी ऊस होता, नक्की काय कारण? ऊस होता, सगळं होतं. ह्याने बऱ्यापैकी कामगारांची देणी दिली नाहीत, कामगारांचे पगार थांबवले. कामगार थोडंसं म्हणणार आमचा पगार द्या आणि मग कारखाना चालू करा. आमचे 8-8, 10-10 महिन्याची पगार दिली नाही तुम्ही, आम्ही काय खायचं? आम्ही स्वतःच्या खर्चानं गाडीत तेल टाकून आम्ही कारखान्यावर यायचं, फुकट काम करायचं, येताना जेवणाचा डबा घेऊन यायचा, तोच खायचा आणि पगार 1 रुपया तुम्ही देत नाही, तुम्ही आमची पगार द्या असे म्हणून कामगार प्रत्येक टायमाला त्यांच्या संग भांडायचे, आमचा पगार द्या आणि मग कारखाना चालू करा. मग यांच्याकडे यांनी पगार द्यायचे नाहीत, पगारच दिला नाही, फक्त देतो म्हणून टोलवत आणली, शेवटपर्यंत पगार दिला नाही यांचा. त्यामुळं कामगार वैतागली. तरी कामगार म्हणतो ते तुम्ही 1-1, 2-2 महिन्याचा पगार द्या, आम्ही कारखाना चालू ठेवतो, कामावर येतो. तो सुद्धा ह्यांनी द्यायचं धाडस दाखवलेलं नाही. नाही, खरं तर आता पूर्वी तुम्ही तिकडं होता आणि म्हणजे इकडं आता कृती समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे, ती कारखाना चालू व्हावा या अर्थानं. तर तुम्ही कृती समितीत कसं काय? म्हणजे कारखाना ह्याने चालू ठेवला नाही. बर. कारखाना बंद ठेवला. आम्हाला सभासद ऊस शेतकरी प्रत्येक सीझनला त्यांची आपदा व्हायला लागली. ऊस आपल्या कारखान्यावरती व्यवस्थित जात होता, कमी खर्चात जात होता. ऊस कारखाना बंद असल्यामुळं बाहेरच्या कर्नाटकातल्या कारखान्यांना ऊस घालावा लागला. बाहेरच्या टोळ्या, बाहेरच्या कारखाने भरमसाठ ऊस उत्पादकाला खर्च जादा यायला लागला. एकरी 10-10, 12-12 हजार रुपये खर्च यायला लागला. आणि आम्ही संचालक आहे, आम्ही संचालक असल्यामुळं तुम्हीच आमचा कारखाना बंद पाडला, तुम्ही संचालक कशाला झालाय? आम्हाला रोज त्यांचं बोलणं खावं लागलं. तुम्ही काय करताय, तुम्ही विचारत नाही का?
कारखाना का बंद ठेवला? आमची अवस्था ही झाल्या. आम्ही ऊस शेतकऱ्यांचं सभासदांचं बोलणं ऐकून ऐकून आम्ही सुद्धा नाराज झालो त्यांच्यावर. शेवटी आमचं बी शेवटी ही काय कारखाना चालू करू शकत नाहीत हे आमची ज्यावेळेला खात्री पटली त्यावेळेला आम्ही त्यांच्यातनं बाहेर पडलो. नाही, खरं तर आता कारखाना हा बंद अवस्थेमध्ये आहे. तांत्रिक कारण नक्की काय काय आहेत? म्हणजे त्याच्यात आता जिल्हा बँकेचं कर्ज आहे असं सांगितलं जात आहे, बँक ऑफ इंडियाचं कर्ज आहे असं सांगितलं जात आहे. नक्की तांत्रिक परिस्थिती काय आहे? त्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनेमुळं कर्ज वाढत गेलं, बँकेचं कर्ज वाढत गेलं, यांनी कर्ज काढत राहिले आणि त्याचा उपयोग व्यवस्थित झाला नाही, त्याचा विनियोग झाला नाही, त्यामुळे कर्ज वाढत राहिलं. कारखाना बंद राहिला, त्या कर्जाचं व्याज वाढत राहिलं आणि कर्जाचा आकडा वाढत गेला. आता समजा कारखाना आता तुम्ही कृती समितीच्या माध्यमातून सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये आहात. तुमचा काय नक्की जाहीरनामा आहे? शेतकऱ्यांसाठी असेल, सभासदांसाठी असेल? आता आमच्या कृती समितीचा एकमेव कारखाना चालू करणे महत्वाचा प्रश्न आहे. कारखाना तर चालू झालाच पाहिजे. बर, आम्ही कारखाना चालू करायच्या दृष्टीनं मतदान मागा लागलोय. बर, सभासदांना त्या गोष्टी पटा लागल्यात. आमचं पॅनेल पूर्ण सक्षम आहे आणि सगळे उमेदवार सुज्ञ आहेत, सक्षम आहेत आणि न भ्रष्टाचारी केलेले सगळे उमेदवार आहेत. तर हा कारखाना चालू करायसाठी ह्या जिद्दीनं आम्ही कृती समिती आम्ही स्थापन केलेली आहे. आता तुम्ही तुमच्या माध्यमातून जे पूर्वीचे सत्ताधारी होते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप प्रामुख्याने केला जातोय. एवढ्या कोटीचा भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले, साखर चोरी झाली आणि आणखी बरेचसेच आरोप त्याच्यामध्ये आहेत. कितपत तथ्य आहे या आरोपामध्ये? नाही, ह्यात तथ्य आहेच. कारण का आता कामगारच असतो. कामगारांना सगळं माहिती आहे की बाबा कारभार कसा चाललाय, कामगाराच्या समोरून कारभार चालू आहे. बर, ते कामगार म्हणतात की बाबा जवळजवळ हा भ्रष्टाचार झालेला आहे. बर, कामगारांना पूर्ण खात्री पटलेली आहे. कारण ह्यो भ्रष्टाचार झाल्यामुळंच कर्जाचा आकडा वाढत गेलेला आहे. त्यामुळं कर्जात कारखाना गेलेला आहे. पुढची जी कृती समिती, आता तुम्ही फिरताय, सगळ्या सभासदांच्या गाठीबाठी घेताय, शेतकऱ्यांना भेटताय, नागरिकांशी संवाद साधताय, काय प्रतिसाद मिळतोय तुम्हाला लोकांच्याकडून? नागरिकांच्यात फक्त एवढं विचारलं जातंय, सभासदांच्यात विचारलं जातंय, सर्वसामान्यांच्यात विचारलं जातंय, तुम्ही कारखाना चालू करणार आहे का? आम्ही त्यांना 100% वचन दिलेलं आहे. कारखाना हा चालू करायसाठीच आम्ही बचाव कृती समिती स्थापन केलेली आहे आणि कारखाना हा चालू करणार आहे. त्यामुळं सभासदांचा, कामगारांचा, पूर्ण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आपल्याला पूर्ण क्षमतेनं पाठिंबा मिळत आहे. खरं तर थोडंसं मागे येतोय मी, तुम्ही त्या पार्टीत होता, आता तुम्ही इकडे येण्याचं कारण तुमच्यावरती अन्याय वगैरे झाला का? म्हणजे असं तुमच्या आमच्यावर अन्यायाचा काय विषय नाही, फक्त आम्ही कारखाना चालू करा एवढंच आम्ही त्यांना म्हणतो. तर आमच्यावर काही होऊ दे, पण कारखाना चालू ठेवा. सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं हित जपलं पाहिजे आपल्याला. त्यासाठी हा साखर कारखाना पूर्वजाने काढून ठेवलेला आहे आपल्या हितासाठी. आणि तुम्ही जर असा कारखाना बंद ठेवून जर तुम्ही बसत असाल तर आम्ही तुमच्याकडे राहू शकत नाही. ठामपणे आम्ही ठामपणे त्याचा विचार केला. तुमची आता बाबा कपॅसिटी राहिलेली नाही आणि भविष्यात तुम्ही काही कारखाना चालू करणार नाही आणि प्रत्येक टायमाला तुम्ही सगळ्यांची नावं घेणार, आम्ही त्यांना देणारा, ह्यांना देणारा, ह्यो चालवायला घेणार आहे, तुम्ही काही करू शकत नाही. ज्यावेळेला आमची खात्री पटली त्यावेळेला आम्ही तुमच्यातनं बाहेर पडलो. आता खरं तर समोरची लोक बघता सत्ताधारी आहेत, पूर्वीची सत्ता त्यांच्याकडे होती कारखान्याची असेल, आणि आता सुद्धा खरं तर महायुतीचं सरकार त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि तुम्ही इकडे एक महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी लढताय, कृती समिती, बचाव समिती या ठिकाणी करून लढताय. काय वाटतंय दोघांच्या मध्ये कितपत साम्य आहे आणि लोकांचा, खरं तर सभासदांचा कुणाला त्या ठिकाणी कौल मिळेल? सभासदांचा कौल, सभासदांना सगळं पटलेलं आहे की बाबा 7 वर्ष झालं कारखाना बंद ठेवला, त्यावेळेला सुद्धा महायुती होतीच, ही नेते मंडळी महायुतीत होती. त्यावेळेला तुम्ही जाऊन कारखाना चालू करू शकला असता.
भले 1 वर्ष 1.25 वर्ष झालं कारखान्याने अर्ज भरून ठेवलेत. काही कारणानं कायदेशीर लढाईनं 1 वर्ष 1.25 वर्ष लांबलं. ह्या 1.25 वर्षात का असं ना तुम्ही कारखाना चालू करायसाठी काय तर प्रयत्न करायला पाहिजे होते. अगदी ते काहीच केले नाहीत. तुम्ही शांत बसला. मग याचा अर्थ की तुम्ही कारखाना चालू करू शकत नाही. त्यावेळेला बी ही महायुतीची नेते मंडळी तुमच्या मागे होतीच. बर. आता आणि तुम्ही नेते मंडळीचं नाव सांगताय, नेते मंडळीला पुढं करून आम्ही चालू करणार आहे म्हणताय, पण त्यात काय तथ्य आहे असं आम्हाला वाटत नाही. ठीक आहे. अगदी शेवटचा प्रश्न आहे. तर तुमचे जे सभासद आहेत, तुम्ही गाठीबाटी घेताय, फिरताय, लोकांच्या जे प्रश्न असतील त्याला उत्तरित त्या ठिकाणी होत आहे. सभासद शेतकरी असेल किंवा या तालुक्यातली जनता असेल, काय नक्की आव्हान कराल या जनतेला तालुक्यातल्या? तालुक्यातल्या जनतेला, सभासदांना, ऊस शेतकऱ्यांना आपला हा दुष्काळी भागातला कारखाना, आता त्यावेळेला पाणी नसताना, ऊस नसताना कारखाना नानासाहेबांनी उत्तमरित्या चालवला आणि आता सगळा ऊस आहे, पाणी आहे, आता कारखाना बंद पडलाय. त्यामुळं कारखाना कोण चालू करणार आहे ह्याच्या मागं ऊस सभासद, शेतकरी, कामगार उभा राहणार आहेत. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते आप्पासाहेब कोळेकर यांनी कारखान्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयावरती त्या ठिकाणी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. आणि सध्या कारखान्याची जी निवडणूक सुरू आहे, अगदी मोठी आता सुरुवात या ठिकाणी झालेली आहे आणि येत्या पुढच्या महिन्यामध्ये त्याचं त्या ठिकाणी मतदान होणार आहे. मात्र सभासद असतील, शेतकरी वर्ग असेल किंवा इथली नागरिक कोणत्या पार्टीवरती या ठिकाणी विश्वास ठेवणार आणि कोणतं पॅनल या ठिकाणी महांकालीच्या कारखान्याच्या त्या सत्तेमध्ये येणार, खरं तर हेच पाहणं आता तालुक्यातील लोकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कोळेकर साहेब, तुम्ही आलात, वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.